नमस्कार. टॉप न्यूज मराठीच्या आफ्टरनून महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहूयात महत्त्वाच्या टॉप स्पीड न्यूज. मस्साजोग ग्रामस्थांची 7 पैकी 1 मागणी मान्य. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विट करत दिली माहिती. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती. बाळासाहेब कोल्हे सहाय्यक विशेष सरकारी वकील असणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याचा आजचा शेवटचा दिवस. महाशिवरात्रीच्या दिवशी कुंभमेळ्यात शेवटचं महास्नान. त्रिवेणी संगमावर स्नानासाठी भाविकांची अलोट गर्दी. आज देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह. राज्यातील विविध शिवमंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. भाविकांची दर्शनासाठी राज्यातल्या विविध शिवमंदिरांत मोठी गर्दी. मस्साजोगमधील अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस. देशमुख कुटुंबियांसोबत मस्साजोगमधील ग्रामस्थ आंदोलनामध्ये सहभागी. मुख्य 7 मागण्यांपैकी 1 मागणी मान्य. ग्रामस्थांच्या 6 मागण्या मात्र अद्याप अपूर्ण. महाशिवरात्रीनिमित्त जेजुरीत भाविकांची मोठी गर्दी. मंदिराच्या शिखरातील गुप्त शिवलिंग भाविकांसाठी खुले. मंदिरामध्ये विश्वस्त मंडळ आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत महापूजा संपन्न. पुण्यात गावठी पिस्तुलासह जिवंत काडतुसे जप्त. नांदेड सिटी पोलीस स्टेशनची कारवाई. बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्या आरोपीला ठोकण्यात आल्या बेड्या. न्यायासाठी सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाची दखल घ्या. आमदार सुरेश धस यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. ग्रामस्थांनी केलेल्या मागण्यांचा पत्रामध्ये उल्लेख. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जीबीएस रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ. गेल्या 2 महिन्यात 30 जणांना जीबीएसची लागण. 20 रुग्णांवर कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयामध्ये उपचार सुरू. सीबीएसई 10वी बोर्डाच्या परीक्षेबाबत नवीन धोरण लागू. 10वीच्या विद्यार्थ्यांची आता वर्षातून 2 वेळा परीक्षा होणार. पहिली परीक्षा 2026 मध्ये 17 फेब्रुवारी ते 6 मार्च दरम्यान, तर दुसरी परीक्षा 5 ते 20 मे दरम्यान प्रस्तावित. श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात महाशिवरात्रीचा उत्साह. पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न. बम बम बोलेचा मंदिर परिसरामध्ये जयघोष. टॉप न्यूज मराठीच्या आफ्टरनून महाराष्ट्रमध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.